दक्षिण उत्तर आली सर, दक्षिण उत्तर आली सर, मातीतून घमघमले अत्तर, दक्षिण उत्तर आली सर, मातीतून घमघमले अत्तर, अष्ट दिशातून अविष्ट चिंतन झाला जय जयकार, मनोज दादा होणार. दरेकर साहेब कसं कळतंय मनातल्या जनतेला बघायचं. करंट बिजली मल्ला महाराष्ट्रामध्ये ओळख असलेला भीमराव दादांचा चिरंजीव, पण महाराजांच्या छत्रपती उदयनराजे भोसल्यांचा जो विचार होता, एक सेकंद थांबतो मी दादांना बोलवतो. आमदाराचं पोरग आमदार होणं नवल नाही, खासदाराचं पोरग खासदार होणं नवल नाही, पण माझ्या शेतकऱ्याचं पोरग आमदार होणं ही क्रांती आहे आणि ती घडली पाहिजे. हा छत्रपती उदयनराजांचा विचार आज तुम्ही इथं जगताय. अवघड नव्हतं, सगळं शक्य होतं. पण यानंतर मी बोलवतो मनोज घोरपडे यांना. आज रहिमतपूर नगरीतील प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि खास करून ज्यांना आज आपल्याला ऐकायचे आहे ते भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक म्हणा किंवा ज्या ज्या वेळेला काही गोष्टी, आज या ठिकाणी हे इलेक्शन जनतेनं हातामध्ये घेतलेलं आहे. ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये मागं शेकडो हजारो लोक त्या ठिकाणी पदयात्रेमध्ये सामील होत आहेत. परवा आर्वीमध्ये जवळपास 1,500 गावातील लोक बाहेर पडले आणि तीच परिस्थिती आज प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. जनतेनं हे ह्यावेळेचं इलेक्शन हातामध्ये घेतलं आणि त्याचं एकमेव कारण आहे, महायुतीवर तर ही मंडळी प्रेम करतायतच. महायुतीनं राबवलेल्या चांगल्या योजना या ठिकाणी लोकांच्या मध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी 25 वर्ष जे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत हे बिनकामाचे आहेत आणि ह्यांच्याकडून भविष्यामध्ये काही एक होऊ शकत नाही, ही धारणा आज या ठिकाणी जनतेची झाली. त्यामुळं या ठिकाणी फार मोठा उठाव आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. आज सुद्धा यांचं भाषण काय, तर मला अजून विकास करायचा आहे, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, मला आणखी आपण 5 वर्ष दिले पाहिजेत. अहो ह्या जर स्पीडनं गेला तर समोरच्या माणसांना 2000 वर्ष जगावं लागेल आणि मग तुमचा विकास बघावा लागेल. परिस्थिती आहे. आज रहिमतपूरमध्ये आल्यानंतर थोडं बरं वाटतंय, कारण या ठिकाणी विशेष असं प्रेम अजितदादांचं या गावावर होतं. ते सत्तेमध्ये असताना त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी दिला. त्याच पद्धतीनं महायुतीचं सरकार आल्यानंतर जवळपास 2.5 वर्षामध्ये जवळपास या ठिकाणी 100 कोटी रुपये आतापर्यंत आपल्याला महायुतीने दिलेले आहेत. त्यातले 50 कोटीची कामं सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत. अशा पद्धतीनं जर आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी आम्ही जवळपास 580 कोटी रुपयाची अंतर्गत विकासासाठी बजेट असेल, 25-15 असेल, जिल्हा नियोजन असेल, या माध्यमातून आजपर्यंत कामं केलीत आणि जवळपास 480 कोटीचा पाटण पंढरपूर रोड सुद्धा या ठिकाणी आम्हाला या महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे, जो कराड उत्तरमधून जास्तीत जास्त तो रस्ता जातोय. अशा पद्धतीनं आम्ही कुठेही जरी सत्तेत नसलो तरी या ठिकाणी आमचा पक्ष सत्तेत आहे. एवढ्या एका विषयावर आम्ही या ठिकाणी निधी आणण्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही. आज प्रत्येक ठिकाणी काय बोललं जातंय, तुम्ही जर मतदान केलं तर आम्ही असं करू, आम्ही तसं करू. इथं आलेल्या एकावर सुद्धा आमचा दबाव नाही, काय गुणाव दबाव आमचा. ही सगळी आलेली मंडळी प्रेमाने या ठिकाणी आलेली आहे. परंतु ह्यांच्याकडं दम देऊन गाडीत बस सभेला चल. पण आज जर तुम्ही बघितलं, दादाने इथं सांगितलं, सगळी चर्चा मी इथं आल्यापासून ऐकतोय रहिमतपूरमध्ये. अहो म्हणले शरद पवार साहेब इतका हुशार माणूस आहे, कुठे बी वेळ वाया घालवत नाही. त्यामुळं कराड उत्तरमध्ये आता वेळ देऊन अजिबात काय उपयोग होणार नाही. इथं फक्त आता लीड मोजणं एवढंच बाकी आहे, बाकीचं काही विषय राहिला नाही. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. आज या विभागामध्ये बऱ्याच वेळा सांगितलं जातं की धोमच्या कॅनॉलचं पाणी
या ठिकाणी महेश शिंदे आमदार आहेत पलीकडं आणि पुढं ते पाणी येऊन देणार नाहीत। मनोज घोरपडे त्यांचे मित्र आहेत। अरे मित्र मित्राला पाणी देणार का पाणी अडवणार? तुम्हाला गेल्या अख्ख्या वर्षात या ठिकाणी 3 रोटेशन आली, ती सुद्धा आम्ही आमच्या ताकदीवर आणली। तुम्ही कुठंही एक शब्द बोलायला गेला नाही। पण इथून पुढच्या काळामध्ये धोम धरणामध्ये ज्यावेळेला या कालव्याला पाणी सुटेल त्यावेळेला आरवीपर्यंत बास महिनेपर्यंत पाणी मिळेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो 23 तारखेनंतर। आज एक्सप्रेस कॅनलवरची कनेक्शन तोडायची वेळ आली गेल्या वर्षी, त्यावेळेला सन्माननीय आमदारांच्याकडे इथली बरीचशी लोक गेली। त्यांनी सांगितलं तुम्ही कुठंतरी रस्ता रोको करा, आंदोलन करा, मी येतो भेट देतो। ती माणसं तशीच माझ्याकडे आली। तिथनंच अधिकाऱ्याला सांगितलं एका सुद्धा कनेक्शनला हात लावायचा नाही। कुणाचं रहमतपूरमधलं कनेक्शन तुटलं का? आज आम्ही आमदार झाल्यानंतर तर अजिबातच कोणाचा घास नाही। त्यामुळे असल्या भूततापा ही जी काय आता इकडं धोमची पाणी संघर्ष समिती आहे ती इकडं त्यांच्या माध्यमातून अफवा उठवायची चालली की असं होईल पाण्याचं तसं होईल। अरे तुमच्याकडे गेल्या वाटरच्या शेतकऱ्यांनी विचारा, त्यांना सुद्धा हेच सांगितलं होतं। त्यांचे बी कनेक्शन तोडायला अधिकारी गेले होते। ते पाणी वर जायना, मोटर कमी चालतायत, कनेक्शन तोडली पाहिजे, 4 महिन्याचा परवाना आहे। त्यांच्याकडे गेल्यावर म्हणजे 4 महिन्याचा परवाना आहे तुमचा, एक तर कनेक्शन तोडू द्या, नाहीतर वाटारच्या चौकात नाहीतर रहमतपुरात रस्ता रोको करा, मी येतो तिथं। ती माणसं परत माझ्याकडे सातारला आली। तिथनंच अधिकाऱ्यांना फोन लावला तर म्हणले 4 महिन्याचा परवाना आहे। अहो म्हणलं दुष्काळात 4 महिन्याचा झाला, पूर्वीपासून 4 महिन्यात होता का ह्या वर्षी झाला? तर नाही पहिल्यापासून होता। मग मागं जे तुम्ही 4 महिन्यापेक्षा जास्त पाणी दिलं त्याची तरी चौकशी लावायला लागेल, नाहीतर हायसं चालून द्यायला लागेल। त्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारा, त्यात बरीचशी राष्ट्रवादी सुद्धा मंडळी होती। त्यांनी सांगितलं या ठिकाणी ज्या वेळेला विधानसभेचं इलेक्शन असेल त्यावेळेला ही जी काय मी मंडळी आहे ज्यांचा तुमच्यामुळं 1,500-2,000 टन ऊस या ठिकाणी वाचला आहे, या ऊसाला या ठिकाणी तुमच्यामुळं आम्हाला पाणी मिळतंय। येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही 100% वाटरमध्ये किती लीड आहे ती तुम्ही मोजा। परवा दिवशी आमच्या रिसोडमध्ये सांगितलं, म्हणले तुम्ही मनोज दादाला तर निवडून देणार आहे, गाव अख्खं गोळा झाले, मागं काकांचा गट आहे, काँग्रेस आहे, रयत क्रांती संघटना आहे, रयत कराडची काकांची संघटना आहे, त्याच पद्धतीने शिवसेना आहे, उभाट आहे, सगळीच आहे। 100% मनोज दादा निवडून येणार आहे। पण परत ऊस कुठं घालाल? त्यांनी सांगितलं या ठिकाणी कोपर्डी लिंक कॅनॉल जर मनोज दादानं जोडला नसता तर ऊसच आला नसता। आणि ज्याला ऊस आणायचं माहिती आहे त्याला न्यायचं बी 100% माहिती आहे। आम्ही त्यांच्या कारखान्याला ऊस घालू, तुम्ही तसली आम्हाला धमकी देऊ नका। अरे इथं आता जरडेश्वर आहे, इथं आता शिवनेरी नवीन झाला आहे, पलीकडं जयवंत शुगर आहे, इकडं धैर्यशील दादाचा आहे, पलीकडं माझा आहे। तुमचं कुणाचं असलं तर सांगा, म्हणजे आम्ही न्यायला लावतो ऊस। म्हणजे अशा पद्धतीनं दम देणे एवढं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, चांगलं काय सांगण्यासारखं काहीच नाही। आणि आज जर आपण बघितलं तर ही जी काही निवडणूक आहे ही आज लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे, 100% यश आहे। आणि रहमतपूरकरांना तर मी काही सांगायची गरज नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात लाडका जावई या गावचा मी आहे। आणि जावई आमदार होते, आमदारकीचं स्वप्न रहमतपूरनं बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, पण ती जावयाच्या रूपाने ह्यावेळेला 100% रहमतपूर पूर्ण करणार आहे। आणि त्यामुळं आज या ठिकाणी एवढा मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला आपलं कमळ चिन्ह आहे, ते या समोर 2 नंबरला आपलं चिन्ह आहे, ते या ठिकाणी आपण अतिशय यावेळेला जोर से दबाने का है, क्योंकि एक कमळ 2 आमदार बनाने वाले है कराड उत्तर में, आणि तुमच्या घरातले असणार आहे। आज त्यांचा 1 नंबर बऱ्याच ठिकाणी पोस्टरवर लय मोठा दिसतोय, पण ती 1 नंबर जी आहे ना ती या पश्चिम महाराष्ट्रात 1 नंबरनं पडणार आहे। म्हणून यावेळेला त्यांना 1 नंबर दिलाय। येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबा आणि 23 तारखेला सगळ्यांनी कराडला गुलालात या, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा, धन्यवाद।